हॅलो बच्चो. तर आज आपण पाहणार आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. 12वीच्या पुस्तकातला स्टेट बोर्ड पुस्तकातला पहिला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. तर आपलं लेक्चर आपण कशासाठी घेत आहोत? MSTCT आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेलं आहे 12वी MSTCT ऑनलाईन खास तुमच्यासाठी, ते पण आपल्या मातृभाषेतून. तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला आपण पाहूया रिप्रोडक्शन म्हणजे काय. ठीक आहे नाही, 10वीला तुम्ही शिकलात की रिप्रोडक्शनचे 2 प्रकार असतात, एक असेक्शुअल आणि एक आपण काय म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, तर रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय. बरोबर, रिप्रोडक्शन म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईफ पॅरेंट्स सारखे यंग वन तयार करणे, तर आपण काय म्हणतो? रिप्रोडक्शन म्हणतो. काय म्हणतो? रिप्रोडक्शन. तर पहा मग काय म्हणलं आपण? प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट्स. प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स सारखे यंग वन नवीन तयार करणे, तर आपण काय म्हणतो? रिप्रोडक्शन. मग रिप्रोडक्शन ही महत्वाची प्रोसेस आहे का नाही? बरोबर. का बरं महत्वाची प्रोसेस आहे? आपण 11वी मध्ये शिकलो होतो कोणकोणत्या लाईफच्या प्रोसेस आहे, त्यापैकी कोणतं पाहिजे? रिप्रोडक्शन एक पाहिलं होतं. बरोबर. मग रिप्रोडक्शन का बरं महत्वाचे आहे? व्हाय इट इज कॉल्ड इसेन्शियल प्रोसेस. तुमच्या परीक्षेमध्ये एक मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो, व्हाय रिप्रोडक्शन इज अ इसेन्शियल प्रोसेस. का बरं? कारण की स्पेसिसला जर मेंटेन करायचं असेल, लाईफला कंटिन्यू या अर्थ वरती ठेवायचं असेल, तर प्रत्येक ऑर्गॅनिझमला रिप्रोडक्शन करणं अतिशय गरजेचं आहे. मग आपण काय म्हणतो? रिप्रोडक्शन काय आहे? तर इसेन्शियल प्रोसेस आहे. काय आहे? इसेन्शियल प्रोसेस. इसेन्शियल म्हणजे काय नाही, अतिशय गरजेचं म्हणणार आपण. आणि प्रोसेस म्हणजे काय? प्रक्रिया. का बरं गरजेची आहे, का महत्वाची आहे? त्याचे 2 रिझन्स आहेत. एक काय म्हणतो आपण? मेंटेन स्पेसिस ऑन अर्थ वरती स्पेसिसला मेंटेन कोण करतं? तर रिप्रोडक्शन करतं. बरोबर. आणि लाईफची कंटिन्युटी कोण ठेवतं? तर रिप्रोडक्शन ठेवतं. त्याचबरोबर व्हॅरिएशन इव्हॉल्युशन हे कोण क्रिएट करतं? तर रिप्रोडक्शन क्रिएट करतं. बरोबर. मग पहिला पॉईंट आपण काय म्हणतो? मेंटेन स्पेसिस. मेंटेन स्पेसिस. आणि दुसरा काय म्हणणार आपण? मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ. काय म्हणणार? मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ. लाईफची कंटिन्युटी कोण मेंटेन करेल रे? तर रिप्रोडक्शन करेल. बरोबर. स्पेसिसला मेंटेन या अर्थ वरती कोण करणार आहे? तर रिप्रोडक्शन मेंटेन करेल अर्थ वरती. काय? स्पेसिस. बरोबर. पहा, मग 2 प्रकारचं रिप्रोडक्शन पाहतो आपण. असेक्शुअल रिप्रोडक्शन लोअर प्लांट मध्ये कसं आहे, बरोबर. हायर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन आहे, हे आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कस करायचं आहे. मग पहिल्यांदा आपण छोटंसं पाहूया असेक्शुअल म्हणजे नेमकं काय. ज्यामध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व्ह होतात, तर त्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतो रे? असेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर. आपण 10वी मध्ये शिकलो होतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं आहे, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं आहे. त्यापैकी थोडे 2-4 पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत, कारण की ते आपल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती आणि दुसऱ्या पानावरती दिलेले. पहा, पहिला आपण काय पाहूया? असेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हॉट इज मीन बाय असेक्शुअल? हे शब्द सुरुवातीला आला आहे, म्हणजे त्या ठिकाणी सेक्शुअल 2 पॅरेंट्स आहेत का नाही? एकच आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन, सिंगल पॅरेंट्स इन्व्हॉल्व. बरोबर. आणि या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्सचं फ्युजन होणार आहे का? अजिबात होणार. नो फ्युजन ऑफ गॅमेट्स. त्यानंतर आपण काय म्हणतो की जे काही प्रोजेनी तयार होणार आहे ते कसे आहे? आयडेंटिकल टू द पॅरेंट्स. आयडेंटिकल म्हणजे काय? 100% त्यांच्यासारखे दिसणार आहे. थोडाही प्रकारचं व्हॅरिएशन, जास्तीत जास्त व्हॅरिएशन त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, व मायनर व्हॅरिएशन्स त्या ठिकाणी क्रिएट होतात.
आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या द्वारे जो ऑर्गॅनिझम नवीन तयार झाला तर आपण काय म्हणतो, क्लोन म्हणतो. का बरं म्हणतो क्लोन? बिकॉज इट इज अ मार्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली दे आर आयडेंटिकल टू युअर पॅरेंट्स. पहिला पॉईंट आपण या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय घेणार आहे, तर तो म्हणजे नो फ्युजन ऑफ गॅमेट. नो फ्युजन ऑफ गॅमेट. गॅमेटचं फ्युजन या ठिकाणी होणार आहे का? अजिबात होणार नाही. त्यानंतर हिजेनच्या मधून मार्फत जे ऑर्गॅनिझम तयार होणार आहे ते कसे, आयडेंटिकल प्रोजेन सारखे दिसणार आहेत त्यांच्या पॅरेंट्स सारखे. आपण काय म्हणूया, आयडेंटिकल प्रोजेन. काय म्हणणार, आयडेंटिकल प्रोजेन. त्याचबरोबर अजून एक काय म्हणतो आपण, दे इनहेरिट जीन्स ऑफ द पॅरेंट्स. ज्या जीन्स पॅरेंट्स मध्ये आहेत त्याच जीन्स त्यांच्यामध्ये येणार आहेत. आपण काय म्हणणार, इनहेरिट द जीन्स ऑफ द पॅरेंट. दुसरा पॉईंट काय आपला, इनहेरिट जीन्स ऑफ पॅरेंट्स. पॅरेंटच्या जीन काय होतील वे, इनहेरिट होतील, म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम मध्ये त्याच जीन जाते. बरोबर. अनेक काय म्हणतो आपण, मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम तयार होतील तर आपण काय म्हणणार, क्लोन म्हणणार. काय म्हणणार, क्लोन. मग पहा या ठिकाणी आपण लिहूया मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स. त्याला आपण काय म्हणतो, क्लोन्स म्हणतो. काय म्हणतो, क्लोन्स. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे जे काही नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार, नवीन जनरेशन येणार, त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, क्लोन्स म्हणतो. काय म्हणतो, क्लोन्स. म्हणजे ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन दे आर कॉल्ड क्लोन्स, आणि ऑर्गॅनिझम प्रोड्यूस थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन दे आर कॉल्ड ऑफस्प्रिंग. आपण काय म्हणतो, ऑफस्प्रिंग म्हणतो. बरोबर. तर पहा मग आता या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिला जो आपल्या पुस्तकात दिलेला आहे तो कोणता आहे, फ्रॅगमेंटेशन. आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, शब्दातच अर्थ लपलेला. फ्रॅगमेंट, तुकडे. बरोबर. पण काय म्हणतो, इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू अ फ्रॅगमेंट. जे बहुपेशीय ऑर्गॅनिझम्स आहेत ते फ्रॅगमेंट मध्ये तुटू शकतात. आणि तो प्रत्येक फ्रॅगमेंट तुटल्यानंतर काय म्हणलं आपण, प्रत्येक फ्रॅगमेंट तुटल्यानंतर एक इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम म्हणून काय होतो, जगतो. एक्झाम्पल काय मग, स्पायरोगायरा. बरोबर. काय एक्झाम्पल आहे, स्पायरोगायरा. पहा मग आपल्या पुस्तकात दिलं त्यांना सांग, तेच पाहूया आपण. तर काय म्हणलं, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम can break into fragment. जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते फ्रॅगमेंट मध्ये तुटू शकतात. फ्रॅगमेंट मध्ये काय, तुकड्यामध्ये. बरोबर. मग पहा कशा प्रकारे, समजा आहे स्पायरोगायरा. काय, स्पायरोगायरा. अशा प्रकारे आपल्याला ते पाहायला मिळतात. अजून आपण खाली काढलं. बरोबर. आता याचा हा स्पायरोगायरा तर तुकड्यामध्ये त्याचं रूपांतर झालं, म्हणजे तो ब्रेक झाला. कशामध्ये, तुकड्यामध्ये. अशा प्रकारे. तर हा जो काही स्पायरोगायरा आहे, एक्झाम्पल आपण पाहतो, तर हा जो काही तुकडा आहे, हा तुकडा, हा फ्रॅगमेंट, इच फ्रॅगमेंट कॅन डेव्हलप इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे प्रत्येक फ्रॅगमेंट हा एक नवीन स्पायरोगायरा म्हणून काय होईल रे, जगेल. काय म्हणतो आपण यामध्ये, इच फ्रॅगमेंट start to live as independent organism.
काय म्हणलं आपण, हा प्रत्येक फ्रॅगमेंट एक इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम म्हणून जगेल. इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम. बरोबर. मग आपल्याला आठवत असेल आपण बडिंग पाहिलं होतं बघा क्लास 10 मध्ये. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर हायड्राची बडिंग पाहिली होती. म्हणजे एक स्मॉल आउटग्रोथ त्या हायड्रा प्लांटला येतो, तो ग्रो होतो. बरोबर आहे का नाही. पॅरेंट सेलला मदर हायड्रा येणार, तो ग्रो होणार आणि आपला व्हिडिओ स्टॉप झाला होता काही टेक्निकल एररमध्ये. तर आपण परत पाहूया. बडिंग म्हणजे काय, तर एक छोटीशी आउटग्रोथ येते, ती डिटॅच होते आणि ती आउटग्रोथ डिटॅच झाल्यानंतर एक परत नवीन ऑर्गॅनिझम म्हणून काय होतो, जगतो. जसं की एज कुणामध्ये म्हणून आहे, ऑफर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एक पेशीय ऑर्गॅनिझम मध्ये तो होतो. त्यानंतर काय म्हणलं, केव्हा होणार आहे, ज्यावेळेस कंडिशन कशी असेल रे, फेवरेबल कंडिशन. बरोबर. तिसरा पॉइंट आपला कोणता आहे, तर स्पोर फॉर्मेशन. म्हणजे काही क्लायमॅटोगोनस ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्यामध्ये फ्लॅजेलेटेड मोटाईल झू स्पोर प्रेझेंट आहे. काय आहे, फ्लॅजेलेटेड मोटाईल झू स्पोर प्रेझेंट आहे. आणि हे फ्लॅजेलेटेड मोटाईल झू स्पोर एक इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम म्हणून काय होतात रे, जगतात. मग एक्झाम्पल आपण पाहिले, हा स्पोरेंजियम आहे, हे झू स्पोर्स आहेत. बरोबर. आणि हे जेव्हा स्पोरेंजियम ब्रेक होईल त्यावेळेस झू स्पोर बाहेर येतील आणि त्यांच्यामधून काय होणार आहे, एक ऑर्गॅनिझम काय होईल रे, तयार होईल. कोणता, तर क्लायमॅटोगोनस नावाचा. नेक्स्ट बाकीच्या कोणत्या मेथड्स आहेत ज्या असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, तर पहिला आपण कोणता पाहतो, सिंपल बायनरी फिजन. सेकंड कोणतं आहे, ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. आणि थर्ड कोणतं आहे, लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. म्हणजे सिंपल बायनरी फिजन कोणामध्ये पाहायला भेटतं आपल्याला, अमेबामध्ये. यामध्ये काय होतं, जी काही अमेबाची सेल आहे त्यामध्ये जो काही न्यूक्लियस आहे तो अगोदर न्यूक्लियस डिवाइड होतो आणि मग सेल काय होते, डिवाइड होते. नेक्स्ट ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन कुणामध्ये आहे, पॅरामोशियम मध्ये. कुणामध्ये, पॅरामोशियम मध्ये. आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन कुणामध्ये आहे, युग्लेनामध्ये. कुणामध्ये, युग्लेनामध्ये. मग पहा, आज आपण काय डिस्कस केलं की रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन कुणाला म्हणायचं, त्यामध्ये कोणकोणते टाइप्स आहेत, एक फ्रॅगमेंटेशन आहे, एक बडिंग आहे आणि कोणतं आहे, स्पोर फॉर्मेशन. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट्स, इट इज कॉल्ड रिप्रोडक्शन. Reproduction is essential process. Why? Because it maintains species on Earth and maintains continuity of life on Earth. Asexual reproduction मध्ये काय होणार आहे, तर गॅमेटचं फ्युजन होणार नाही. नो फ्युजन ऑफ गॅमेट्स. आयडेंटिकल प्रोजेनी विल प्रोड्यूस. इनहेरिट जीन्स ऑफ पॅरेंट्स कडूनच्या जीन्स 100% असणार आहेत. थोड्याफार प्रमाणे मायनर व्हॅरिएशन त्या ठिकाणी येतं. बरोबर. आणि मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम तयार होईल असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मार्फत. त्यामध्ये आपण पहिला फ्रॅगमेंटेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एक फ्रॅगमेंट ब्रेक होऊन तो तुटलेला जो काही फ्रॅगमेंट आहे हा एक इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम म्हणून काय होतो रे, जगतो. एक्झाम्पल काय पाहिलं, स्पायरोगॅम. बडिंग म्हणजे काय, जी काय पॅरेंट सेल आहे, मदर सेल आहे, त्याच्यावर छोटीशी आउटग्रोथ येणे, ते डिटॅच होणे आणि मग तो डिटॅच झालेली आउटग्रोथ नवीन ऑर्गॅनिझम म्हणून परत जगणे. एक्झाम्पल काय, यीस्ट आणि हायड्रा. आणि तिसरा कोणता आहे, स्पोर फॉर्मेशन. चिकनामध्ये पाहतो आपण क्लायमॅटोगोनस मध्ये. याच्यामध्ये काय आहे, कशा मार्फत होतं स्पोर फॉर्मेशन, तर फ्लॅजेलेटेड मोटाईल झू स्पोर मार्फत. कशा मार्फत, फ्लॅजेलेटेड मोटाईल झू स्पोर मार्फत. आणि हा जो काही झू स्पोर ज्यावेळेस डिटॅच होऊन बाहेर येणार, स्पोरेंजियम मधून बाहेर येणार, तो झू स्पोर एक इंडिपेंडंट क्लायमॅटोगोनस मध्ये डेव्हलप होईल. बाकीच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत अजून असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या, तर एक आहे सिंपल बायनरी फिजन, कुणामध्ये अमिबामध्ये. ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन कुणामध्ये, पॅरामोशियम मध्ये. आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन कुणामध्ये आहे, युग्लेनामध्ये. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.